एकदम कमी गॅसवर डायरेक्ट तवा ठेवून त्यावर भाकरी पोळ्या भाजतो त्याप्रमाणे बिस्किट मी बेक करून घेतलेले आहे. त्यामुळे बेकिंग करायचं अजिबात टेन्शन नाही. गव्हाचे पीठ, रवा वगैरे घरातले साहित्य वापरलेले आहे त्यामुळे करायला अतिशय सोपे आहे. तरीही चवीला खूप छान आणि मस्त लागतात. अगदी बिस्किटासारखे लागतात. बिस्किटासारखे खुसखुशीत होतात. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी नक्की करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्ही याआधी अशी बिस्किट करण्याची एवढी सोपी पद्धत बघितलीच नसेल. त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करू शकता. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून रवा घेतला. हा जो रवा आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकता कारण त्याला मिक्सरमध्येच फिरवायचे आहे. आणि ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजायचे. जवळपास पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्येच. त्याआधी मी जवळपास 2 मोठे चमचे जी साखर आहे ती बाजूला काढून ठेवते कारण ती आपल्याला नंतर वापरायची आहे. आणि बाकीची राहिलेली जवळपास अर्धी वाटी साखर मी या रव्यामध्ये घालून घेते. आणि जी बाजूला ठेवलेली ही नंतर आपण पीठ भिजवताना वापरणार आहे. आता हे बारीक करून घेऊ. बघा छान असं बारीक झालेलं आहे. चाळायची वगैरे गरज नाहीये. एका मोठ्या परातीत ते काढून घेते. त्यात पीठ भिजवायचंय. त्यामध्ये चिमूट 2 चिमूट मीठ घालायचं. त्याच वाटीने जवळपास अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता. फक्त ते वितळून घ्या. आणि तेल गरम केलेलं नाहीये, थंडच घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेते. तेल घेतल्यामुळं हे जे बिस्किट आहे हे स्वस्तात पडतात, महाग पडत नाही. पण तुम्हाला जर हेल्थ कॉन्शियस असाल, तुम्ही तेल वगैरे वापरायचं नसेल तर तूपही वापरू शकता. त्याच वाटीने जवळपास अर्धी वाटी दूध घेतलं आणि दुधामध्ये थोडीशी साय सुद्धा आलेली, ती सायही घ्यायची. त्यामुळं या बिस्किटाची चव खूप छान आणि मस्त लागते. हे दूध आणि साय यामध्ये मिक्स करून घेते. त्यात घातलेली पिठी साखर वितळते आणि बघा असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये रवाही घातलेला आहे त्यामुळे याला 5-1 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देऊ. जवळपास 5 मिनिटं झाले. रवा छान असा भिजला. त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतले. डाळीच्या पिठामुळे छान खमंगपणा येतो. आता या ठिकाणी मी गव्हाचे पीठ वापरले, त्याऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता. आणि डाळीचे पीठ घ्यायचे नसेल तर दीड वाटी भरून तुम्ही गव्हाचे पीठ किंवा मैदाही वापरू शकता. आता हे पीठ भिजून घ्यायचे. पण छान चव येण्यासाठी जवळपास पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले. आता माझ्याकडे होते म्हणून ते घेतले. असे जर नसेल तर तुम्ही साधं खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरला लावूनही बारीक करून घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता. छान सुगंध येण्यासाठी पाव चमचा विलायची पावडर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घेतला. जी साखर आपण 2 चमचे बाजूला काढून घेतलेली होती ती यामध्ये घालायची. कारण बेक केल्यानंतर या खाली साखर खूप छान आणि मस्त लागते. आता हे पीठ मी मळून घेते. आणि मळत असताना आणखीन जर यामध्ये पीठ घालायची वेळ पडली तर घालूही शकता. हे बघा असे पीठ तयार झालेले. मी आता चमच्याने 1-1 चमचा करत पीठ यामध्ये घालते आणि हे पीठ मळून घेते. आणखीन मी जवळपास 3 ते 4 चमचे गव्हाचे पीठ घातले आणि हे पीठ भिजवून घेतले. आणि हे पीठ असं पोळीला भिजवतो तसं नाही, तर हे बघा आतमध्ये असं क्रम्बल सारखं तयार होतं. म्हणजे छान अशी बिस्किटेचे तयार होतील, अगदी मस्त खुसखुशीत. आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवते. 9-10 मिनिटं पीठ छान असे भिजले की नंतर छोटे छोटे गोळे करून मी असे पेड्यासारखे बिस्किट तयार केले. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार करू शकता. एकदम कमी गॅसवर 5-1 मिनिटं तवा मी तापून घेतला आणि त्यानंतर यावरती बिस्किट ठेवले. आणि गॅस बघा एकदम कमी आहे आणि डायरेक्ट गॅसवरती हा तवा ठेवलेला आहे. मी खाली दुसरा तवा ठेवून त्यावर असं ठेवूनही बेक केलेलं नाहीये. आता जर नॉनस्टिकचा तवा असेल तर असं तेल किंवा तूप वापरायची गरज नाही. पण नसेल असते मी जसं तेल टाकते 1-1 थेंब तसं तुम्ही चव बाजूने तेल यावर सोडून देऊ शकता. म्हणजे ते चिटकणार नाही. पण यावर ह्या तव्यावर गरज नाही. मी बाकीचे सर्व बिना तेल तूप घातल्याचे केले. यावर झाकण ठेवून दिले आणि एकदम कमी गॅसवर जवळपास 10 ते 11 मिनिटं मी हे बेक करून घेतले. 10 ते 11 मिनिट झाले. झाकण काढून घेतले. आता हे बेक झाले की नाही ते बघायचे. त्यासाठी सर्वात पहिलं मधलं बिस्किट जे आहे ते उलटून बघायचं. छान कलर आला तर ठीक, नाही तर पुन्हा 2-1 मिनिटं तुम्ही बेक करून घेऊ शकता. हे बघा अगदी सुंदर आणि मस्त कलर आलेले आणि अगदी हलक्या हाताने पलटवायचे, नाही तर तुटू शकतात ते पलटवत असताना. आणि आता जरी ते नरम वाटत असले तरी दोन्ही बाजूने छान असे झाल्यानंतर मात्र खुसखुशीत होतात अगदी. दुसऱ्या बाजूने आपल्याला 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर हे बेक करायचे. जवळपास 5 ते 6 मिनिटं झाले. आता मी झाकण काढून घेते आणि दुसऱ्या बाजूने एक छान कलर आलाय की नाही, बेक झाले की नाही ते बघते. सर्वात पहिले मधले उलटून घेते आणि त्यानंतर बाजूचेही बघते. सुंदर कलर आलेला असेल तर
ठीक, नाही तर पुन्हा 1-2 मिनिटं ठेवू शकता तुम्ही. म्हणजे तवा जाड बारीक कसा आहे त्यानुसार 1-2 मिनिटं कमी जास्त होऊ शकता. अगदी सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे बघू शकता. आता गॅस बंद केल्यानंतर तव्यावरती असेच झाकून ठेवू म्हणजे आतपर्यंत छान आणखीन बेक होईल ते आणि सुंदर लागतील. 6-7 मिनिटं झाले. गॅस मात्र मी बंद केला होता ना. नंतर 6-7 मिनिटं ठेवताना. आता मी हे काढून एका चाळणीमध्ये ठेवते कारण खालूनही याला छान अशी हवा लागली पाहिजे. आणि अजूनही गरम आहे ते, अगदी थंड नाही झालेले. पण 5-6 मिनिटानंतर ते काढून घ्यायचे. आणि तवा सुद्धा गरम आहे अजून, तोही छान असा गार नाही झालेला आहे अगदी. आता पुन्हा गॅस कमी चालू करून घेतला, तशाच पद्धतीने गोळे तयार केले आणि ठेवले. यावर मात्र मी तेल तूप अजिबात घातले नाही. छान असे हेही तयार झालेले. अशाच पद्धतीने मी सर्व बिस्किट करून घेतले. करायला अतिशय सोपे आहे. गव्हाचे पीठ वापरलेले आहे त्यामुळे छान तर आहेच, मैदा वगैरे वापरलेला नाहीये. आता तुम्हाला छान पौष्टिक करायचे असेल तर तेलाऐवजी तूपही वापरू शकता. अगदी मस्त खुसखुशीत झालेले, चवीला तर अगदी भन्नाट लागतात. रेसिपी अगदी करायला सोपी आहे. जशी आपण शंकरपाळे करतो त्यापेक्षाही सोपी म्हणलं तर चालेल. आणि हो, याला बेकच करायचं, तळायचं वगैरे नाही, कारण तेलात जर टाकले तर विरघळून जातील ते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. मुलांना मधल्या वेळेत खायला अशा पद्धतीने करून बघा. खूप सोपे आहे आणि घरातल्या साहित्यातच केलेले विशेष म्हणजे. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. खूप छान आणि मस्त बिस्किट तयार होतात. अतिशय सोपी रेसिपी आहे. तरीही काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.